नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल ऋषी ब्लॉग्स। जसं की आपला लास्ट ब्लॉग बघितला असेल गणपती आगमनाचा ब्लॉग, त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आपला लवकरच गौरी गणपतीचा ब्लॉग येणार आहे, तर तो हा ब्लॉग आहे। सगळ्यांचं स्वागत। तर जसं की तुम्ही बघितलं आपलं डेकोरेशन वगैरे मी ऑलरेडी रिव्हील झालेलं होतं, पण तरी अजून जो मेन गेटअप असतो जेव्हा गौरी गणपती घरात येतात, तो जो मेन देखावा असतो ना त्याच्यातच खूप प्रसन्न वाटतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि याच्यानंतर आपला मिसळचा एक ब्लॉग येणार आहे, म्हणजे मामा आणि मी मिसळ बनवली आहे, ती आजच चालू आहे तयारी। तो ब्लॉग पण ह्या ब्लॉग नंतर येईल, तर बघायला विसरू नका दोन्ही ब्लॉग। तर भेटूया थोड्या वेळात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। गणपती बाप्पा मोरया। महालक्ष्मी कोणाच्या
कृष्णाच्या आल्या कोणाच्या पायी? गाई वासरांच्या महालक्ष्मी कोणाच्या? विष्णूच्या आल्या कोणाच्या पायी? सोन्या रुपयाच्या महालक्ष्मी कोणाच्या? कृष्णाच्या आल्या कोणाच्या पायी? गाई वासरांच्या महालक्ष्मी कोणाच्या? शंभूच्या आल्या कोणाच्या पायी? गाई वासरांच्या महालक्ष्मी कोणाच्या? विष्णूच्या आल्या कोणाच्या पायी? मोती रुपयाच्या महालक्ष्मी कोणाच्या? कृष्णाच्या आल्या कोणाच्या पायी? गाई वासरांच्या महालक्ष्मी कोणाच्या? विष्णूच्या आल्या कोणाच्या पायी? मोत्या रुपयाच्या महालक्ष्मी कोणाच्या? कृष्णाच्या आल्या कोणाच्या पायी? गाई वासरांच्या महालक्ष्मी कोणाच्या? विष्णूच्या आल्या कोणाच्या पायी? गाई वासरांच्या कृष्णाच्या आल्या कोणाच्या पायी? सोन्या रुपयाच्या महालक्ष्मी कोणाच्या? विष्णूच्या आल्या कोणाच्या पायी? गाई गोऱ्यांच्या पायी महालक्ष्मी कोणाच्या? विष्णूच्या आल्या कोणाच्या पायी? सोन्या रुपयाच्या पायी ज्येष्ठ आली कनिष्ठांच्या घरी आल्या तर येऊ द्या सोन्याची पावले घराला लागू द्या. की जय. गाईस लग्नाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. लांबून घे डबल चिन्ह आली पाहिजे. लांबून घे डबल चिन्ह आली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. डे 2 आहे. कालच गौरींची स्थापना झाली आहे. तर आजचा प्रोग्राम काय, आज काकू सगळ्यात पहिले पोथी वाचतील, त्याच्यानंतर आपली आरती होईल, त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आहे. ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. आत्ताच फ्रेश वगैरे व्हायचं बाकी अजून, म्हणजे आंघोळ तर झाली आहे, ड्रेस वगैरे चेंज करायचा अजून. आणि मस्त इथे सगळं सेटअप झालेलं आहे. सगळे जे पदार्थ आहेत जसे की शंकरपाळे आहेत, करंजी आहेत, ते खोबऱ्याचे लाडू आहेत, ते सगळं ठेवलं आहे. ते ब्लॉगमध्ये मी दाखवेल. एक छोटीशी व्हिडिओ बनवू आपण. ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. लाईक नसेल केला तर आत्ता लाईक करा ब्लॉग. ऐका भगवान गणेशा तुमची कहाणी. निर्मळमळे उदेकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा, श्रावणाच्या चौथी घ्यावा, माघी चौथी संपूर्ण करावा, संपूर्णाला काय करावं, पाशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6 सर्व कुटुंब मिळून भोजन करावं, असा अल्पदान महापुण्य. गणराज मनी ध्यायजे, मनी पाविजे, चिंतेले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्य सिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.
ऐका ज्येष्ठ गौरी, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौरी आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा पत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातून सामान आणायला सांगा आणि सामान आणलं म्हणजे गौर आणेन. मुलं तेथून उठली, बापाकडे गेली. बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणि. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाली. सौभाग्यासारखं सोन्यासारखं मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवत नाही. गरिबी पुढे उपाय नाही. मागायला गेलं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठली. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेली व जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाष्णी. बस रे, किती मेकअप करतो हा? एवढा मेकअप आणि हे जर का टाकलं नाही तू पाय. आरतीत काय रे, किती वेळ झाला आवडते? 2 तास झाले असं. आज काय त्याला पोहते भाऊ तू? दे ना माझ्या हातात, दे ना. बोट येतो. फोड. गाईस, सगळं ब्लॉग मध्ये जाणार. आपलं टेन्शन काहीच घ्यायचं नाही. आपण एक हेअर ड्रेसर ठेवला आपल्यासाठी, ठीक आहे ना? एकदम भारी दिसतोय. आय डोंट नो कसं दिसतोय. हेअरकट नाही करायचं आपण ठरवलं. अरे की ना, एवढे केस करायचे. काही जरा क्लिअरिटी चांगली वाटते का सांगा रे. श्रेयसचा फोन 16 Pro Max. तुम्ही म्हणाल मी हा गणपती आगमनाचा दिवशी घातला. पैसेच नाही मित्रांनो. म्हणजे अर्पित असंच आहे. अर्पित असंच आहे. मम्मी कशी दिसते बघा गाईस. नीट करायचे होते. एक टिंब थांब फक्त. एक टिंब घ्यायचंय मग. ही सेवा आली. कंटेंट सब आने वाला है. ये जो आप देख रहे हो लाइव फुटेज, लाइव टेलिकास्ट होते गाइस डायरेक्ट. भाऊ मराठी बोल ना मित्रांनो. लाइव टेलिकास्ट होते थेट प्रेक्षकांना. माझ्या डॉक्टर नको. हो मागच नका लावू, पुढं पण गाईस तुम्ही बघताय ना, म्हणजे काम काहीच नाही आपल्याला, फक्त बसायचंय. फुल सेवा. व्हिडिओग्राफर आलेला आहे आपला भाऊ श्रेयस. एकाने पहिले केसेस सेट करून दिले. हा फायनल टच चालू आहे आता. उडणी पण आली आपली. फक्त मला ड्रेस स्वतःला घालावा लागला, त्याच्यासाठी माणूस नव्हता. आता कसं आहे ना, पैसे पगार द्यावा लागल. तसं चॅनल साठी आपली एवढी मेहनत घेत. बरोबर. अर्पित झालं. हो किती घ्यायचा पगार? 1-2 लाख रुपये घेऊन टाकू काय अर्पित? 1-2 लाख रुपये पगार घेऊन टाकू आपण गाईस यांच्याकडून. पाहता पप्पा जरा 2 शब्द काही कशाबद्दल पण. कसं दिसतोय ऋषी? मी कसं दिसतोय? ऋषी एकदम 1 नंबर. आणि हा तो धोती एक छोड फायनली असं वाटला. झाला काय? असं वाटला लुक सांगवा. लोक थांब ना, अजून ओढणी वगैरे काय टाक. लालबागची भाऊ ओढणी. लालबाग वरनं डायरेक्ट तुला दिली. लाला मत कर लाला. लाला आपण मॅचिंगच झालं. इकडे दे ना मला पण. फ्रॉम स्टुडिओ
परफ्यूम थोडा जोड बघा इथे असं मारायचा असतो ज्याने आहे ना आपला सुगंध म्हणजे हा परफ्यूमचा सुगंध सेंट थोडाच मार मी तेच बोलणार होत सेट करू नये काहीतरी. केस नाही आवडले मला तुमचे त्यांना का बरं सांगते? पण बाकीचा एकदम भारी दिसतो त्यांना का बरं? ब्लॉग काळी झाली इथे श्रेयस बस बस दुकारता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठीचे दुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव करना कलिरा वरा गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे ललित मुकुट शोभतो वरा रुंदुनी नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर मित्रांनो विषय असा आहे की आपले जे ह्यावेळेस काय म्हणतात महालक्ष्मींची जी साड्यांची थीम आहे ती साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये होती त्यामुळे आपण जरा साऊथ इंडियन हे काय म्हणतात आपण सगळं साऊथ इंडियनच करायचा प्रयत्न केला होता पण मग माझं असं झालं लास्ट इयर आपण लुंगी घातली होती ह्यावर्षी मग परत डबल झाला असं म्हणून नाही घातली आता जेवायचे पानं वगैरे पण आपण केळीचे पानं आणलेत जळगाववरून किती आणलेत 300-400 काहीतरी पानं आणलेत म्हणजे त्याच्यावरच सगळ्यांना जेवण देणार आहे असं विचार नाही म्हणजे हायच एवढे पानं आणले तुम्ही पोरांना भूक नाही लागल्या नाही तुला भजी दिले का कोणता पापड पुकी पापड असं वाला असं कर ना हां ठीक चला गाईस विथ दिस पुकी पापड आपला व्लॉग इथे संपतोय भेटू एखाद्या नवीन व्लॉगमध्ये म्हणजे लवकरच आपला मिसळचा व्लॉग येईल तो बघायला विसरू नका कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय